नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं CDP क्लास नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेच दिवस आपला गॅप पडलेला आहे व्हिडिओ बनवण्यामुळे, कारण खूप कमी वेळ मिळत आहे आणि आता आपली परीक्षासुद्धा पुढे गेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला 20-25 दिवस आणखीन वेळ मिळाला आहे. त्याचा आपण नक्कीच फायदा करून घेऊ. आणि याच्यानंतरचे व्हिडिओ आपण मानसशास्त्र या विषयाचे घेणार आहोत. मानसशास्त्र विषयाच्या व्यवस्थित सुटसुटीत नोट्स बनवून आपण व्यवस्थित घटक अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल. तर आज आपण चौथा व्हिडिओ इतिहास विषयावर बघत आहोत. तो म्हणजे TET परीक्षेसाठी महत्त्वाचे अभ्यास घटक. आणि हा जो व्हिडिओ आहे हा पेपर 2साठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण पेपर 2ला परिसर अभ्यास हा घटक 60 मार्कांसाठी विचारला जातो आणि त्या 60 मार्कांमध्ये जवळपास सर्वच महत्त्वाचे मुद्दे जे की आपल्याला इयत्ता 8वीपासून ते 9वी-10वी या इयत्तेपर्यंतचे जे मुद्दे आहेत ते इतिहास घटकावरचे आपल्याला विचारले जातात परीक्षामध्ये. ते सर्व महत्त्वाचे पॉईंट जे परीक्षेने विचारलेले आहेत आणि जे विचारू शकता असे सर्व पॉईंट आपण या परीक्षेमध्ये या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. चला तर मग सुरू करूया. बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. या टोकाला आशेचे भूशिर केप ऑफ गुड होप हे नाव मिळाले. हे आपण वाचलेलं असेल. बोस्टन टी पार्टी आपला 6वी-7वीच्या पुस्तकातला हा पॉईंट आहे. बोस्टन टी पार्टी 1773ला झाली होती. वसाहतींच्या सैन्याचे नेतृत्व म्हणजे अमेरिकन वसाहतींच्या सैन्याचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले होते. ज्यावेळेस अमेरिकन स्वातंत्र्य चळवळ सुरू होती त्यावेळेस. 4 जुलै 1776 रोजी वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला आणि हा जाहीरनामा कोणी बनवला होता तर थॉमस जेफरसन यांनी अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा बनवला होता. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यू यांनी मांडला. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणून आपण लक्षात ठेवायचा आहे. व्हॉल्टेयरने सामाजिक विषमतेवर टीका केली. जोड्या लावामध्ये हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. संबंधित व्यक्तींची कार्य आणि त्यांची नावं, त्यामुळे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सामाजिक विषमतेवर टीका केली व्हॉल्टेयरने. रुसोने सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये सार्वभौमत्वाचा सिद्धांत त्याने मांडला आणि रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाईव्ह आपण वाचलेली असेल. मुलकी नोकरशाही लॉर्ड कॉर्नवालिस हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट मागच्या वेळेस आपल्याला विचारला होता. आणि औद्योगिक क्रांतीचे अपत्य कोणते तर भांडवलशाही असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूया. 1853मध्ये कावसजी नानाभाई यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. हा प्रश्नसुद्धा मागच्या TETला विचारलेला आहे. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न स्टील कंपनी म्हणजे टिस्को हा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. 1784 साली विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. हा बऱ्याच वेळा प्रत्येक परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे म्हणून आपण लक्षात ठेवायचा आहे. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार 1835मध्ये भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यात आले. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केली. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केली. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला.
ज्या दिवशी बंगालची फाळणी ज्या दिवशी झाली होती, लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी घोषित केली होती आणि प्रत्यक्ष फाळणीचा दिवस 16 ऑक्टोबर हा ठरवण्यात आला होता. म्हणून त्या दिवशी 16 ऑक्टोबरला राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आले होते. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण महत्त्वाचे फक्त सिलेक्टेड पॉईंटच घेत आहोत, जे की परीक्षेला विचारले जातात. म्हणून आपण जास्त डीपमध्ये काही बघत नाही, कारण आपल्याकडे वेळ पण कमी आहे आणि विशेष करून फक्त महत्त्वाचेच पॉईंट आपण बघत आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की खूप शॉर्टकट माहिती आपण घेत आहोत, परंतु अशीच माहिती आपल्याला परीक्षेला विचारली जाते, जर आपण मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या असतील तर. चला तर पुढे बघूया. भारत सेवक समाज नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री. आता राष्ट्रीय सभा जी 1885ला स्थापन झाली होती, त्या राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री ही लोकमान्य टिळक यांनी बनवली होती विशेष करून. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे समावेश होते तर स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली होती 1906च्या अधिवेशनामध्ये. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवायचं आहे. आणि राष्ट्रीय सभेने ती स्वीकारली होती. त्याच्यात कोणते कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे तर चतुःसूत्री म्हणजे 4 मुद्दे कोणते? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. 1907चे सुरत अधिवेशन महत्त्वाचे आहे. या अधिवेशनात जहाल व मवाळ गटात फूट पडली होती. 1916चे लखनौ अधिवेशन, या अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ गट एकत्र आले होते. 1907ला फूट पडली आणि 1916ला एकत्र आले होते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही तडजोड झाली होती 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये. याला लखनौ करार म्हटले जाते. त्यानंतर भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे होते. यांचे कामगार संघटना, कामगारांच्या कल्याणाचे विशेष कार्य यांनी केले. तसेच रविवारची सुट्टी जी आपल्याला मिळते ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळेच मिळते. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्रिमंत्री योजना, प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न की त्रिमंत्री योजनेमध्ये कोणते तीन सदस्य होते, तर ते 3 सदस्य कोणते होते? पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. त्रिमंत्री योजना कधी अंमलात आली होती तर 1946ला. त्यानंतर गोवा मुक्ती लढा यांच्याशी संबंधित डॉक्टर T.B. कुन्हा. 1945मध्ये डॉक्टर T.B. कुन्हा यांनी मुंबईत गोवा यूथ लीग ही संघटना स्थापन केली आणि गोवा स्वातंत्र्य करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हातभार लागतो. राम मनोहर लोहिया गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. त्यांनी बंदी हुकूम मोडून गोव्यामध्ये मडगाव येथे भाषण केले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात सुद्धा टाकण्यात आले होते. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त. हा मुद्दा आपल्या लक्षात असेल, माहीत असेल. आपण पुन्हा या ठिकाणी घेतला आहे कारण महत्त्वाचं आहे. विटाळ विध्वंसन या पुस्तकामध्ये गोपाळ बाबा वलंकर यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले आहे. जोड्या लावामध्ये किंवा रिकामी जागामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले. 1930च्या नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. काळाराम सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला होता. काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी
हा विशेष महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहीत असेल, लक्षात ठेवायचा. 1930च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. त्याच्यानंतर प्राचीन इतिहासाचे काही मुद्दे सुरू होतात. यामध्ये ग्रीस संस्कृती, ग्रीस देशाविषयी माहिती, तिथून प्राचीन इतिहास सुरू होतो. त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ग्रेशिया या बेटावरून ग्रीस हा शब्द प्रचलित झाला. ग्रीस देशास हेलास म्हणूनही ओळखले जात होते. येथील लोक ग्रीक म्हणून ओळखले जातात. ग्रीस देशाचे लोक ग्रीक म्हणून. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते. प्राचीन ग्रीसमधील अथेन्स हे नगरराज्य, कला, तत्त्वज्ञान व राजकीय विचार यासाठी प्रसिद्ध होते. अथेन्समधील लोक राज्याच्या प्रमुख शासकास ऑर्कॉन असे म्हणत होते. ग्रीक साम्राज्य व्यवस्था पितृसत्ताक होती. ग्रीक साम्राज्य व्यवस्था कशी होती? पितृसत्ताक होती. आणि स्त्रियांना फक्त राजकीय अधिकार नव्हते. या ठिकाणी राजकीय हा शब्द राहिला आहे, आपण लक्षात ठेवायचं आहे. स्त्रियांना फक्त राजकीय अधिकार नव्हते, बाकी सर्व अधिकार स्त्रियांना होते. होमर हा प्रसिद्ध कवी ग्रीसमधला. होमर याने इलियड व ओडिसी ही महाकाव्य लिहिली आहेत. पेपर 2ला TETमध्ये परिसर अभ्यासामध्ये हा प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला आहे. इलियड व ओडिसी ही महाकाव्य कोणी लिहिली आहेत? तर होमर यांनी लिहिलेली आहेत. पिंडारसारखा गीतकार ग्रीसमध्ये होऊन गेला. पिंडार हा देखील एक गीतकार ग्रीसमध्ये होऊन गेला. आता काही सिद्धांत आहेत, त्या जोड्या लावामध्ये आपल्याला विचारले जातात, म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहे. पायथागोरस व युक्लिडचा सिद्धांत भूमितीचा सिद्धांत जो मांडला तो पायथागोरस व युक्लिड यांनी मांडला. आर्किमिडीज कशाशी संबंधित आहे? तर भौतिकशास्त्राशी. भौतिकशास्त्रातले सिद्धांत आर्किमिडीज यांनी मांडले. टॉलेमी खगोलशास्त्रज्ञ. हिप्पोक्रेटस वैद्यकशास्त्राशी संबंधित वैद्यकशास्त्रज्ञ. हे सिद्धांत आपण लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर झ्यूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव आहे. बघा, ऑलिम्पिक या खेळाची सुरुवात ग्रीसमध्ये झाली आणि त्या काळामध्ये झ्यूस या देवतेचा पुतळा समोर ठेवून ऑलिम्पिक खेळाची सुरुवात करत होती. अगोदर झ्यूस या देवतेचं पूजन करत होते आणि त्याच्यानंतर मग ऑलिम्पिक खेळाला सुरुवात होत होती. तर ऑलिम्पिक या खेळाची सुरुवातसुद्धा ग्रीस देशामध्येच झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. धार्मिक विधीमध्ये प्रामुख्याने स्त्रिया पौरोहित्य करीत. स्त्री पुरोहिताने, ही पुरोहिता या ठिकाणी झालेलं आहे. स्त्री पुरोहिताने सांगितलेल्या या संदेशांना ऑरॅकल म्हणत होते. डेल्फीच्या मंदिरातील देवतांनी दिलेली ऑरॅकल प्रसिद्ध आहेत. हे जे काही मुद्दे आपण या ठिकाणी घेत आहोत, हे प्रत्येक मुद्दे पेपर 2ला विचारलेले आहेत, म्हणून आपण या ठिकाणी परत ते घेतलेले आहेत, म्हणून आपण लक्षात ठेवायचे आहे. आधुनिक सौंदर्यवादी कवी PB शैली म्हणतो, आम्ही सर्वजण ग्रीक आहोत. बघा, PB शैली हा एक ग्रीक कवी आहे आणि त्याचं वाक्य हे प्रसिद्ध वाक्य आहे, जे प्रत्येक वेळेस TETला विचारलं जाते. आम्ही सर्वजण ग्रीक आहोत. आमचे कायदे, आमचे साहित्य, आमच्या कला यांची मुळे ग्रीसमध्ये आहेत. या वाक्यातून त्याचे एक देशप्रेम या ठिकाणी दिसून येते. अरब साहित्यात कशिदा हा काव्याचा, तर हिकायत हा गद्य प्रकार रूढ झाला आहे. या ठिकाणी पुन्हा प्रिंटिंग मिस्टेक, रूढ झाला आहे. सीना तथा ॲव्हिसिना यास अरब ज्ञान परंपरेचा मुकुटमणी म्हटले जाते. ही 2 व्यक्तींची नावे आहे अरबी साहित्यातली, सीना आणि ॲव्हिसिना यांनी ज्ञान परंपरेचा मुकुटमणी त्यांना अरब साहित्यामध्ये म्हटले जाते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अल बेरुनी
एक प्रसिद्ध कवी यांनी तारीखी हिंद हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे. इब्न बतूता यांचा सफरनामा हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या जोड्या लावामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. जॉन विक्लिफ धर्मसुधारणा चळवळीचा आद्य प्रणेता. तसेच धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा देखील जॉन विक्लिफला म्हटले जाते. इरॅस्मस यांनी मूर्खांची स्तुती हा ग्रंथ लिहिला. आपण लक्षात ठेवायचं आहे. मायकेल अँजेलो याच्यावरती TETने 2 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. हा चित्रकार व शिल्पकार व स्थापत्यशास्त्रज्ञ व कवी होता. म्हणजेच मल्टी टॅलेंटेड अशी पर्सनॅलिटी मायकेल अँजेलोची होती आणि त्याची जगप्रसिद्ध शिल्पे म्हणजे त्याच्या कलाकृती ज्या आहेत ते डेव्हिड व मोझेस ह्या 2 जगप्रसिद्ध शिल्पे मायकेल अँजेलोची आहेत. डोनॅटो याने बनवलेला सेंट जॉर्ज व सेंट मार्कचा पुतळा अजरामर शिल्पकृती आहेत. रॅफेल सिस्टाईन मॅडोना ही रॅफेलची अजरामर कलाकृती आहे. सिस्टाईन मॅडोना. फ्रान्सिस्को पेट्रार्क याने मानवतावादाचा जनक यास म्हटले जाते. फ्रान्सिस्को पेट्रार्कला मानवतावादाचा जनक म्हटले जाते. मॅकियावेली द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीला धार्मिक व नीतितत्वांच्या बंधनातून मुक्त केले. मॅकियावेलीने त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे द प्रिन्स. लक्षात ठेवायचं आहे आपण. सर थॉमस मूर यांनी युटोपिया ग्रंथ लिहिला. जोनाथन स्विफ्ट गलिव्हर्स ट्रॅव्हल्स ही कादंबरी लिहिली थॉमस जोनाथन यांनी. आणि सर्वांटस यांनी डॉन किझोट ही कादंबरी लिहिली. डॉन किझोट याच्यावरती मागच्या वेळेस TETने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून जेही काही महत्त्वाचे पुस्तकं आणि संबंधित लेखक आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. हे फक्त आपल्याला बेसिक नोट्समध्ये म्हणजे इयत्ता 8वी 9वी 10वीच्या पुस्तकांमध्येच हे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात. याच्यावरती विशेष दुसरी पुस्तकं जास्त करून नाही आहेत बाजारामध्ये आणि TETला यामधूनच प्रश्न विचारले जातात. आणि मग नंतर आपण विचार करतो की आपण जे वाचलं ते TETला आलंच नाही. परंतु TETने अगोदरच सांगितलेलं आहे की बेसिक पुस्तकांवरूनच जास्त आपल्याला प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि तोच पॅटर्न TET दरवर्षी फॉलो करते. त्याकरता आपण विशेष करून 8वी 9वी 10वी या 3 वर्षांचे इतिहास भूगोल विज्ञान ही पुस्तकं नक्की वाचायची TETला जाण्याच्या अगोदर. पुढे बघूया. फ्रान्समध्ये धर्मगुरूंना जनतेकडून टाईत नावाचा कर मिळे. हे काही कर आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता रिकामी जागा किंवा जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतात. टाईत नावाचा कर फ्रान्समध्ये धर्मगुरूंना जनतेकडून दिला जात होता. म्हणजे जनता धर्मगुरूंना टाईत नावाचा कर देत होती. हा कर सामान्य लोकांना आपल्या उत्पन्नाचा 1.5 भाग इतका द्यावा लागे. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचप्रमाणे क्राऊन टॅक्स म्हणजे राजाला राजमुकुट कर, टॅली मालमत्तेवरील कर, वाईन स्टॅम्प प्राप्ती कर आणि गॅबल असं या ठिकाणी या कराचं नाव आहे. तो म्हणजे मिठावरील कर. मिठावरील कराला गॅबल कर असे कर फ्रान्समधल्या जनतेला भरावे लागत होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या अगोदरचा हा सिलॅबस आहे. कार्लाइल या इतिहासकाराने सामान्य जनतेची दैन्यावस्था पुढील शब्दात वर्णन केली आहे. हे सेंटेन्स TETने आपल्याला विचारलेलं आहे म्हणून आपण पुन्हा या ठिकाणी घेतलं आहे. फ्रान्समध्ये 9 लोक भुकेने मरतात तर 1 लोक अजीर्ण झाल्याने मरतात असं हे वाक्य आहे. म्हणजे त्या काळातील दैन्यावस्था कार्लाइल या इतिहासकाराने मांडली होती की 10 पैकी 9 लोकांना जेवण मिळतच नाही, ते भुकेने मरतात. तर 10 पैकी 1 लोक इतकं खातात की खूप जास्त खाऊन त्यांना अजीर्ण होतात आणि अजीर्ण होऊन ते मरतात. अशी परिस्थिती कार्लाइल या इतिहासकाराने मांडलेली आहे. मॉन्टेस्क्यू द स्पिरिट ऑफ लॉज कायद्याचे मर्म हा ग्रंथ याने लिहिला आणि या ग्रंथात सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला, जो आपण मागच्या पॉईंटमध्ये बघितला की सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यू यांनी मांडला. तर कोणत्या पुस्तकात मांडला तर द स्पिरिट ऑफ लॉज या त्याच्या ग्रंथात त्यांनी मांडला.
इतर महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती तराजू व बायबल घेऊन. तराजू हे व्यापाराचे व बायबल हे प्रसारकाचे प्रतीक होते. औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला. जसे की अगोदर मी तुम्हाला बोललो होतो की या वाक्यावरती प्रश्न विचारलेला आहे TETने. आधुनिक काळातील साम्राज्यवाद हे औद्योगिक क्रांतीचे अपत्य होते. भारतामधील साम्राज्यवाद आपल्याला माहीत आहे. आपल्या भारतामध्ये क्रमाने कोणत्या कोणत्या सत्ता आल्या त्या लक्षात कशा ठेवायच्या, तर PDEF पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच ह्या क्रमाने भारतामध्ये सत्ता आलेल्या आहेत. अगोदर पोर्तुगीज आले, नंतर डच आले, इंग्रज आले आणि फ्रेंच आले. पोर्तुगीज आले 1498मध्ये, डच 1595मध्ये, इंग्रज 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने आणि फ्रेंच 1625मध्ये भारतामध्ये आले आणि त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चीनमधील साम्राज्यवाद. चीनमधले काही प्रश्न आपल्याला चीनच्या साम्राज्यवादावर विचारले जातात TETच्या पेपर 2मध्ये विशेष करून. तर आपण बघूया. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रिस्त देश म्हटले जाईल. कारण 200 वर्ष चीनने आपल्या अंतर्गत व्यवहारात युरोपियन देशांना ढवळाढवळ करू दिली नव्हती. त्याच्यामुळे त्या 18व्या शतकात चीनला निद्रिस्त देश असं म्हटले जाईल. चीनसारखा महाकाय देश युरोपियनांच्या वर्चस्वाखाली जाण्यास तेथील मांचू राजवट मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली. त्या ठिकाणी मांचू राजवट होती. मांचू नावाचा राजघराणं त्या ठिकाणी होता आणि राजघराणं अतिशय आळशी आणि व्यसनी असं मांचू राजघराणं होतं. त्याच्यामुळे युरोपियन देशांनी मांचू राजवट बरखास्त करून चीनमध्ये आपली सत्ता स्थापन केली होती. सर्वप्रथम पोर्तुगीजांनी चीनच्या कॅन्टन बंदरात उतरून आपली सत्ता स्थापन केली. सर्वप्रथम चीनमध्ये कोणती राजवट स्थापन झाली, तर पोर्तुगीज. अफूची पहिली युद्ध चीन व इंग्लंड यांच्यात झाले 1839मध्ये. अफूची युद्ध आपल्याला विचारले जातात. अफूचे दुसरे युद्ध इंग्लंड व फ्रान्स यांनी मिळून चीनबरोबर केले. या ठिकाणी 3 झालेलं आहे. चीनबरोबर युद्ध केले आणि पेकिंगच्या तहाने दुसरे अफूचे युद्ध संपले 1856मध्ये. आपण लक्षात ठेवायचं आहे पेकिंगचा तह. चीनी टरबुजाचे वाटे असा एक मुद्दा आहे 10वीच्या पुस्तकामध्ये. त्याचा अर्थ असा होतो की विविध देशांनी चीनमध्ये विविध देशांनी आपली सत्ता स्थापन करून चीनमधील व्यवहार आपापसात वाटून घेतले होते. त्यालाच चीनी टरबुजाचे वाटे असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर बघूया. इंग्लंडने चीनच्या व्यापार व जकातीवर नियंत्रण ठेवले. फ्रान्सने टपाल व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले आणि चीनचे लोहमार्ग युरोपियन राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली गेले. अशा या वेगवेगळ्या देशांनी चीनमधले विविध भाग आपल्या आपल्या नियंत्रणाखाली आणून घेतले होते. आता जपानमधील साम्राज्यवाद. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते. अतिशय पूर्वेकडील देश असल्यामुळे युरोपियन राष्ट्रांना जपानची सर्व दारे सुमारे 150 वर्ष बंद होती. या वृत्तीमुळे जपान हे संन्यासी राष्ट्र म्हणून देखील ओळखले जात होते. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. कानागावा करार जपान व अमेरिका यांच्यात झाला 31 मार्च 1854मध्ये. त्याच्यानंतर जपानमध्ये विविध काही चळवळी आणि लोकांनी नेतृत्व केले. त्याच्यानंतर जपानसुद्धा स्वतंत्र झाला. ते एवढे मुद्दे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते आणि आतापर्यंत विचारलेले नाहीत म्हणून आपण या ठिकाणी घेतले पण नाहीत. जे महत्त्वाचे सेंटेन्स होते ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. राष्ट्रीय चळवळ जी विविध देशांमध्ये विविध लोकांनी सुरू केली आणि त्याच्याशी संबंधित नेते कोणते हा प्रश्न पेपर 2ला आणि पेपर 1ला देखील विचारला गेलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर गोल्ड कोस्ट ज्याला आज घाना देश असं नाव आहे,
त्याला सुरुवातीला गोल्ड कोस्ट असं म्हणत होते. या गोल्ड कोस्ट घाना प्रदेशामध्ये क्वाम नक्रुमा यांनी राष्ट्रीय चळवळ सुरू केली होती. हे त्या ठिकाणचे नेते होते. हा जोड्या लावामध्ये हा प्रश्न मागच्या TETला आपल्याला विचारलेला आहे. केनियामध्ये जोमो केन्याटा यांनी चळवळ केली आणि त्या चळवळीला नाव होते माऊ माऊ चळवळ. अशा नावाची चळवळ यांनी जोमो केन्याटा यांनी केनियामध्ये सुरू केली होती. रोडेशिया, ज्याला झिम्बाब्वे हा देश आहे, त्याला जुनं नाव रोडेशिया होतं. झिम्बाब्वे देशामध्ये रॉबर्ट मुगाबे यांनी राष्ट्रीय चळवळ सुरू केली होती आणि त्या ठिकाणचे महत्त्वाचे नेते होते रॉबर्ट मुगाबे. शीतयुद्ध हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहीतच आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते. शीतयुद्ध या शब्दप्रयोगाचा प्रथम वापर अमेरिकन मुत्सद्दी बर्नार्ड बरुश असा शब्द आहे, यांनी जागतिक तणावपूर्ण परिस्थिती संदर्भात केला होता. प्राध्यापक वॉल्टर लिपमन यांनी शीतयुद्धाला भासमान युद्ध असे संबोधले होते. हे वाक्य पण मागच्या परीक्षेला विचारलेले होते. भासमान युद्ध असे कोणी संबोधले तर वॉल्टर लिपमन यांनी संबोधले होते. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी सांगितलेली आहे आणि आपल्याला ती नक्कीच आवडलेली असेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह आणि याच्यानंतर आपण मानसशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. चला पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.